ह्या बीचवर रशियन नाहीत का हो सर? अरे खेकड्या, तुमची सहल शिक्षणासाठी आणली का रशियन पाहायला रे? अरे मास्तरड्या, तू कसा शाळेत इंग्लिशवाल्या मॅडमवर लाईन मारतो आणि आम्ही विचारलं की जमत नाही होय रे तुला? काय म्हणला? दाखवू काय तुला? अंगाला हात तर लावून बघ. नाही अख्ख्या शाळेत बोबाटा केला तर तिथून पुढं. हा, आमच्याकडे व्हिडिओ पण येतो. ऑफिस मध्ये कसा गुलुगुलू बोलत होता सगळं पाहिलंय आम्ही. शूटिंग करून ठेवलंय. अरे पोरांनो, तुम्ही माझे आवडते विद्यार्थी इथं असं करता का आता? हा हा, आता आवडते झालो तो रे. शाळेत किती हाणतो रे आम्हाला. अरे मी तुमचा गुरु आहे, वळण लावायसाठी करावं लागतं असं. तुला लागलंय का वळण? आधी चालला दुसऱ्याला वळण लावायला. आधी तू बघ. जास्त बोलू राहिले का रे? असे फटके लावून एकाला मग कळन तुम्हाला. तू हात तर लावून बघ, मग कळन तुला आम्ही काय चीज आहेत ती. ध्यानात राहू द्या, तुम्हाला सहलीला घेऊन आलेलो आहे. इकडेच गायब करून टाकीन. काय म्हणला? गायब करून टाकीन? अरे आम्ही तिघं डायरेक्ट तुला इथं वाळूत पुरी तोन आणि म्हणतो न खाल्ला शार्क माशानी. लय बोलू राहिले रे. तुमच्या अख्ख्या सहलीचा खर्च मी केलेला आहे, विसरू नका. अरे चिकट्या, अंडरपॅन्टीला भोगस पडलं तर शिवून घालतो आणि आमच्या सहलीचा खर्च करायला चालला होय रे. शाळेच्या खर्चाने सहल आणली आणि मोठमोठ्याल्या बाता जोडितो. सगळं नियोजन मी केलेलं आहे, विसरू नका. अरे तू वशिल्यावर नोकरीला लागलेला आहे, तू काय नियोजन करणार रे? बर, आता करा माजल्यावनी. संध्याकाळी कसा उपाशी ठेवतो बघा तुम्हाला मग. आम्हाला उपाशी तर ठेवून बघ, गाडीच्या टायर खाली खेळच देतो टाकून. अरे नासक्यांनो, रोज वर्गात एकमेकाची डोके फोडिता, आज लयची एक झाले रे. हा मग तू कसा हाणतो आम्हाला शाळेमध्ये? गृहपाठ नाही केला तरी हाणतो, मधल्या सुट्टीत बाहेर निघलं तरी हाणतो, काही कारण नसलं तरी बी हाणतो. तुम्ही हायतच मार खायच्या गुणाचे. आणि तो गुण काय आहेत रे? शाळेतले तांदूळ चोरायचे, ऑफिस मधल्या वस्तू गायब करायच्या, हे तो गुण. आणि नाण्या अजून एक राहिलं ना, मॅडम वर लाईन मारायची. का रे आद्या, माजला काय? एका टोल्यात फळा मुतीन. अंगाला हात तर लावून बघ, मग कसा तो व्हिडिओ व्हायरल करतोय बघ मग. अय पोरांनो, इकडे तुम्हाला एक सांगायची. काय रे? बोल ना. थांबा हळूच बोला. काय म्हणतो सांग ना. अरे आत्ता याच्या संग गोड बोला. याच्याकडून जेवण बिवण झालं का आपलं? रातची याला ब्लँकेट टाकूनच हाणू. बराबर बोलला, त्याच्याशिवाय आपला बदलाच पुरा होणार नाही. चला गप्प बसा, आपल्याकडे बघत आहे ते. काय रे, काय चाललंय रे तिथं? काय नाही सर, तो म्हणत होता सर आपले शिक्षक येत, त्यांना असं उलट बोलू नका. नक्की का? गोड बोलून घोडा लावायचा तर विचार नाही ना? नाही सर, आम्ही तुमचे विद्यार्थी येत, तुम्हाला कसं माघारी बोलतो? मला माहिती आहे किती शान येतं तुम्ही ते. असं बोलूनच गेल्या वर्षी माझ्या बुटामध्ये तुम्ही इच्छू सोडला होता. अहो सर, आम्ही गेल्या वर्षी लहान होतो, आता एका वर्गाने मोठे झालोत. बर, असेच चांगले राहा मग. सर, आता मी त्यांना समजून सांगितलंय, आता ते तुम्हाला कधीच माघारी नाही बोलणार. बर. दिवस मावळलायत आता. चला मग सर, जेवायला जाऊ. बर, चला. तुम्ही व्हा पुढं सर, आम्ही हातपाय तोंड धुवून आलोत. बर, या लवकर. गेलं. याला असा अनुरागची हे परत आयुष्यात आपल्या नादी नाही लागलं पाहिजे. फक्त आपल्यालाच नाही, यांनी शाळेत परत कोणालाच त्रास नाही दिला पाहिजे. हा बराबर. बर चला परत ते वर्डन. मित्रांनो, आपला हा चॅनल नवीन आहे, तरी सर्वांनी सबस्क्राईब करून सहकार्य करा, हीच विनंती. आपलं सबस्क्राईब आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देत राहील. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.